आता आपल्यासोबत काँग्रेसच्या माजी नेता जे आहे ते हेमलता पाटील आहेत. ते उद्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार आहेत. ताई, आपण काँग्रेसमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून काम केलं आणि आत्ताच मध्यंतरी शिवसेनेमध्ये सुद्धा आपण हे गेलेलं होतं. आता अचानक राष्ट्रवादीमध्ये जाण्याचा निर्णय का? आपल्याला माहिती आहे की काँग्रेस पक्षामध्ये मी गेल्या 35 वर्षापासून नगरसेविका म्हणून काम करते. माझी नाशिक महानगरपालिकेमध्ये आता 6वी टर्म चालू आहे आणि प्रदेश प्रवक्ता आणि सरचिटणीस म्हणून पण मी काम करत होते. काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय माझ्यासाठी अतिशय त्रासदायक होता. परंतु मगाशी मी एका ठिकाणी बोलताना बोलले की म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये अपघात झाला आणि आपल्यावर अन्याय झाला तर आपण समजू शकतो, पण या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माझ्याशी घातपात झाला आणि माझं एक राजकीय अस्तित्व संपवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला गेला आणि त्यामुळे मी अतिशय दुखावली गेले आणि मी काँग्रेस पक्ष सोडायचा निर्णय घेतला. त्यानंतर शिंदे सेनेमध्ये प्रवेश करण्याचा कुठलाही विचार नव्हता. परंतु दिल्लीला साहेबांना जेव्हा भेटायला गेलो होतो एका कामानिमित्त, तेव्हा तो प्रवेश सोहळा घडला. परंतु ज्या लोकांनी तो प्रवेश सोहळा घडवून आणला त्या सगळ्यांची माझ्याबद्दल भावना अतिशय चांगली होती. एक पक्षाला चांगला चेहरा मिळावा अशी त्यांची प्रामाणिक इच्छा होती आणि त्यातून तो प्रवेश सोहळा झाला होता. परंतु इथे आल्यानंतर एक 6-7 दिवसातच माझ्या लक्षात आलं की इतकी वर्ष एका पक्षामध्ये आणि एका विचारधारेमध्ये काम केल्यानंतर दुसऱ्या पक्षामध्ये त्या पद्धतीने ॲडजस्ट होणं आपल्याला शक्य नाही आणि म्हणून मी 7-8 दिवसामध्येच तो निर्णय घेतला. मी सांगितलं की मला त्या पक्षामध्ये मी न्याय देऊ शकत नाही, व्यवस्थित काम करू शकत नाही, त्यामुळं मी थांबण्याचा निर्णय घेतला आहे. मध्यंतरी अजितदादांशी माझं बोलणं झालं आणि एक फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा, एक पुरोगामी विचारधारा आणि एक काम करण्याची पद्धत, हे सगळ्याचा विचार केल्यानंतर मला असं वाटलं की पुढच्या माझ्या राजकीय भवितव्यासाठी मी या पक्षाबरोबर चांगल्या पद्धतीने काम करू शकेन. आज जय महाराष्ट्राने सकाळी फोनो जो घेतला त्याच्यामध्ये तळ्यात की मळ्यात असं म्हटलं, परंतु मी अतिशय प्रामाणिकपणे सांगते की या पक्षातनं त्या पक्षामध्ये स्वतःच्या फायद्यासाठी, राजकीय स्वार्थासाठी उडी मारणारी मी नाही आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये मी काँग्रेस पक्षाचं काम केलं आहे आणि शिंदे सेनेचा निर्णय झाला तो एका वेगळ्या विशिष्ट परिस्थितीमध्ये झाला आणि त्यामुळे मी यापुढे अजितदादांच्या राष्ट्रवादीबरोबर काम करण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्या निर्णयावरती मी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करेन. आपण बोललात की अजितदादांबरोबर बोलणं झालेलं आहे, काही आश्वासन दिलेलं आहेत. आगामी महापालिका निवडणुका आहेत किंवा एक महिला म्हणून आपण गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसमध्ये काम केलेलं आहे, एक महिला संघटनाची काही जबाबदारी वगैरे देण्याचं आश्वासन. अजितदादांनी माझं काम अतिशय जवळून बघितलेलं आहे. आम्ही संपर्कामध्ये होतोच आणि त्यांना माझ्याबद्दल वैयक्तिकसुद्धा सगळी चांगली माहिती आहे आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं की तू फक्त पक्षामध्ये ये, तुला योग्य तो त्या पद्धतीने काम देण्याची जबाबदारी देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत, ती जबाबदारी देणार आहोत आणि एवढंच आमचं बोलणं झालं आहे. कुठल्याही पदाबाबत मीही आग्रह धरला नाही आणि त्यांनीही स्पष्टीकरण दिलं नाही. परंतु आपण कार्यकर्ता लेवलपासून काम करणारे लोक आहोत आणि काम करणार आहोत, तर त्यामुळं तो निर्णय घेऊन मी पुढे जात आहे. महापालिका निवडणुका आहेत, गेल्या अनेक वर्षांपासून आपण नगरसेवक म्हणून सुद्धा आपल्या या मतदारसंघामध्ये काम केलेलं आहे. असं तिकीट किंवा निवडणूक लढवण्याची राष्ट्रवादीकडनं काही आता जी काही माझ्यावर जबाबदारी दिली जाईल पक्ष नेतृत्वाकडून ती जबाबदारी मी पार पाडेन. तर एकूणच जे हेमलता पाटील हे उद्या राष्ट्रवादीमध्ये जाणार आहेत आणि आगामी काळामध्ये त्यांच्यावरती पक्षाकडून विशेष करून काय जबाबदारी मिळतो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक.